नाशिक प्रसूतीसाठी महिलेला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी क्षट रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने पेशंटच्या नातेवाईकांवर रुग्णवाहिका ढकलण्याची वेळ आली आहे। यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। नाशिकच्या दिंडोरी येथील शासकीय रुग्णालयात महिला प्रसूतीसाठी उपचार घेत होती, मात्र उपचार घेत असताना रक्तदबाव कमी जास्त होत असल्याने तात्काळ त्यांना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालय येथे 108 रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले। मात्र तीच 108 रुग्णवाहिका नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात बंद पडल्याने पेशंट व नातेवाईक जीव मुठीत धरून त्या ठिकाणी उभे होते। त्या महिलेला तात्काळ उपचाराची गरज होती, मात्र 108 रुग्णवाहिकाच बंद पडल्याने नाईलाज होत पेशंटला वेळेवर उपचार मिळणार नसतील आणि पेशंटसह जर भर रस्त्यात 108 रुग्णवाहिका बंद पडून त्यांचा फटका पेशंटलाच बसणार असेल तर याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं आता नागरिक बोलत आहेत। मात्र त्या परिसरातून काही वेळानंतर 108 रुग्णवाहिका चालक नारायण जेजूरकर हे त्या परिसरातून जात असताना त्यांनी प्रसंगावधान दाखवता तात्काळ त्या महिलेला त्यांच्या 108 रुग्णवाहिकेत बसवून शासकीय जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले। महिला दाखल होताच त्या ठिकाणी काही मिनिटातच महिलेची प्रसूती झाली। मात्र काही विलंब झाला असता तर या महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली असती। रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचार मिळावे त्यासाठी शासनाच्या 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे। मात्र आता त्या रुग्णवाहिका जुन्या झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्या रस्त्यातच बंद पडत असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।